नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आपल्या सोबत आहेत. काय सांगाल साहेब, योग शिबिराचं आयोजन केलंय, आपण सुद्धा या योग शिबिराला हजर राहत आहोत दररोज. आज नांदेडमध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये रोगमुक्त यासाठी होण्यासाठी आपण एक महाशिबिर योग शिबिर आयोजित केलेले आहे. या भक्ती लॉन्स येथे सकाळी 5 ते 7 असं याचा टाईम वेळ आहे आणि शिबिराची 8 दिवस शिबिर चालणार आहे आणि आज दुसरा दिवस आहे. यासाठी हे शिबिराचं आयोजन केले की नांदेड शहरामध्ये जे आपल्याला नांदेड विकास केलेला आहे नांदेड जनतेचा, आता नांदेड जनतेच्या आरोग्याचा विकास करायचा आहे अशी भावना केलेली आहे. त्या भावनेच्या निमित्ताने हा योग शिबिर आयोजित केलेले आहे. त्यानिमित्ताने मार्गदर्शक आमचे सीताराम गुरु हे योगचं मार्गदर्शन करत आहेत. तसेच जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे, बडुरे साहेब जिल्हा प्रमुख, तसेच मंगेश कदम, इतर काही सर्व पदाधिकारी नांदेड जिल्ह्याचे. बरं, आता आपण नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी रवाना होता, नेमके कोणते प्रश्न मांडणार आहात? नागपुराचं हिवाळी अधिवेशन आजपासून पहिला दिवस आहे. त्यानिमित्ताने अधिवेशनाची सुरुवात आहे. तर आजचा काही कार्यक्रम असते, आज सुट्टीचा थोडा अर्धा दिवस असते, त्याच्यामुळं मी उद्यापासून अधिवेशनाला हजर राहणार आहे आणि एक हप्ता आठवडा असं अधिवेशन आहे, 7 दिवसाचं आठवडी. तर या निमित्ताने मी आज उद्याच्याला सकाळी अधिवेशनमध्ये उपस्थित राहणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे आहे ते बिगुल वाजण्याची शक्यता आहे. शिवसेनेची कशी तयारी आहे? शिवसेनेची कालच तुम्हाला माहीत आहे बैठक घेतलेली आहे आणि इच्छुकाची सुद्धा त्यांची माहिती घेतलेली आहे. तरोडा नांदेडमध्ये नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये 12 वार्ड आहेत. 12 वार्डमध्ये सुद्धा आमचे सगळे वार्ड वाईज उमेदवार तयार आहेत आणि त्यांची सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर नगरपालिकेत जे आहे ते स्वतंत्र शिवसेनेनं जे आहे ते लढताना पाहिलं, भाजपसोबत युती होणार होती, मात्र तुम्ही पत्रकार परिषद घेऊन युती झाली नाही असं जाहीर केले. आता काय परिस्थिती असेल? नांदेडच्या महाराष्ट्रामध्ये महापालिकेचे इलेक्शन 15 दिवसात आचारसंहिता लागू शकते. या निमित्ताने सगळी तयारी करत आहे सर्व पक्षीय. तशी आमची शिवसेनेची पक्षाची सुद्धा तयारी झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबाचं काम आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. तसेच महायुतीमध्ये CM मुख्यमंत्री साहेबसुद्धा अजित पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व महायुतीमध्ये आहेत. आम्हालाही वाटते की युती झाली पाहिजे 100%. मागच्या नगरपालिकेला आम्ही युती करण्यासाठी गेलो, मात्र झाली नाही. कारण असं होऊ नये की जिथं आपण भक्कम आहे तिथं युती करायची, जिथं आपण कमी आहे युती नाही करायची. असं युती होणार नाही. याच्यामध्ये सगळ्याच्या दोघाच्या बी महायुतीमध्ये आम्हाला लढायचे अशी माझी भावना आहे आमची. मात्र आपण बी सगळी समोरच्याने बी तयारी दाखवली पाहिजे. आमची तयारी दाखवून काय करणार? मागच्या वेळेस नगरपालिकेला आमची तयारी दाखवली, समोरचे जर प्रतिसाद भेटला नाही त्याच्यामुळं युती झाली नाही. येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये त्याने सुद्धा साथ द्यावी. नाहीतर जिथं आम्ही त्याने भक्कम आहेत तिथे युती करायची नाही, जिथं आम्ही कच्चे आहे समजा भक्कम नाही तिथं आमच्यासोबत युती करायची, असं चालणार नाही. नगरपालिका निवडणुकीत जे आहे तुम्ही 60-40चा फॉर्म्युला जे आहे ते भाजप नेत्याकडे दिला होता, विशेष करून अशोकराव चव्हाण यांच्याकडे दिला होता, पण त्यावर पुन्हा काही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यांनी काय तुमच्यासोबत प्रस्ताव मांडला होता? नगरपालिकेला सुद्धा आम्ही 60-40चा फॉर्म्युला दिलता. आजपासून शिवसेनेच्या सत्तेपासून 95 पासूनच हे फॉर्म्युला चालू आहे. 60च्या जिथं आमदार ज्या सत्तेचा आमदार असेल, समजा ज्या पक्षाचा असेल, तिथं त्या आमदारला 60% जागा, समित्या महापालिकेचे इलेक्शन कोणतेही इलेक्शन, जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन असलं तरी बी 60% त्या आमदारला न्याय द्यायचा असते. इतर पक्ष जे सत्तेमध्ये पक्ष आहेत त्याला सुद्धा 20% जेवढे सत्तेमध्ये असतील त्याला ते त्या हिशोबाने 40%, 20% असं फॉर्म्युला ठरलेलं आहे. आता हे फॉर्म्युला काय हे होत नाही. मागच्या वेळेस नगरपालिकेस आम्ही सांगितलं बाबा जिथं आमचा आमदार नसेल तिथं 40% द्या, नसेल तर जिथं भाजप सेना राष्ट्रवादी असेल तिथं आम्हाला जिथं आमदार भाजपचा असेल तिथं 20% राष्ट्रवादी, 20% सेना, 20% असं द्या. आता तसं काय फॉर्म्युला त्यानं हे केलं नाही, तेव्हा नगरपालिकेला युती झाली नाही. महापालिकेला बी तसंच आमचा फॉर्म्युला आहे की बाबा जिथं आमचा आमदार आहे तिथं 60% दिले पाहिजे, असा हेतू आहे.
नांदेड दक्षिण तुमचेच आमदार आहेत आनंद पाटील बोंडारकर, उत्तरला तुम्ही आहे स्वतः बालाजी कल्याणकर, मग हाच फॉर्म्युला राहणार आहे. हाच फॉर्म्युला राहणार आहे. कारण नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये महापालिकेमध्ये 2 आमदार आहेत आणि भक्कम आमदार आहेत. लोकांपर्यंत जाणारे, लोकांच्या अडचणी समस्या सोडणारे. आज बघा नांदेड उत्तर मतदारसंघातला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांमुळे आज नांदेडचा किती विकास झाला. दवाखान्या, उपजिल्हा रुग्णालय, 100 खाटाचं उपलब्ध, कृषी महाविद्यालय आणले आपण, अहिल्याबाई स्मारक देवीचं सुद्धा स्मारकाचं काम चालू आहे आणि 100% जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे. नांदेड मतदारसंघातल्या दोन्ही आमदारच्या जनता पाठीशी आहे आणि 100% ज्याचा आमदार आहे त्याला 60% दिले पाहिजे. या निमित्ताने बरं, नगरपालिकेची युती कोण तोडली? नगरपालिकेची जे फॉर्म्युला जिथं बसला नाही, जिथं हातगावला युती झाली, जिथं त्याची कमजोरी होती तिथं युती केली. मग असं होणं की जिथं आमचं वार्डमध्ये माणसं नाहीत तिथं युती करायची नाही. म्हणजे जिथं समजा आमचं स्ट्रॉंग आहे तिथं युती करायची, असं होऊ नये. काही गोष्टी सगळ्यांनी त्यांनी पाळल्या पाहिजेत, आम्ही बी पाळल्या पाहिजे गोष्टी. काही त्यांनी कोणी अशोकराव चव्हाण यांनी, हां अशोकराव चव्हाण यांनी स्थानिक आमदार आणि मुख्यालय आहे. स्थानिक आमदारांनी बी विरोध केला. तिथे महानगरपालिकेच्या संदर्भात बोलतो. महापालिकेच्या संदर्भात सांगायचं म्हणजे त्याची ते नेते भाजपचे अशोकराव चव्हाण साहेब नेते विचार करतील आणि त्या फॉर्म्युलानं आम्ही बी चालणार आहे. त्यांनी बी चालवा आमच्या फॉर्म्युला. आम्हाला बी सन्मानिक मान पाहिजे. त्या हिशोबानं आम्हाला बी सीता पाहिजे. महायुतीमध्ये आम्हाला लढायची इच्छा आहे. सोबळासाठी शिवसेना तयार आहे का? आम्ही कालच्या बैठकीमध्ये सगळे इच्छुकाच्या मुलाखती घेतल्यात. आमच्या एका वार्डवर 4 उमेदवार आले, 5 उमेदवार. कारण आमचं काम आहे त्याच्यामुळे 100% आम्ही सगळे उमेदवार हे केलेले आहेत, मुलाखती घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात आमचं आम्ही दाखवून देऊ काय. नांदेड 100% महापालिकेवर भगवा फडकले स्वस्त बसणार नाही. निश्चित आपण बघतो हे होते नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, ज्यांनी आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.